देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला प्रसंग दिलेला आहे पुन्हा देवाचं वचन ऐकण्यासाठी. या नवीन वर्षाची सुरुवात करत असताना देवाचा संदेश आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि सुरुवात करत असताना आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. स्तुतीचा यज्ञ आम्ही तुझ्यासमोर सादर करतो. अनंत उपकार तू आमच्यावर केलेला आहे, त्याचं स्मरण आम्ही करतो की प्रभू. आणि तुझं मार्गदर्शन काय आहे, तुझा प्रकाश या नवीन वर्षासाठी काय आहे, तो आम्हाला दिसू दे. तुझी वाणी आम्हाला ऐकू येऊ दे. आणि प्रिय प्रभू, आमचं जीवन आशीर्वादित कर तुझ्या वचनाच्या द्वारे. पुढील संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतो. दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 15 पासून पुढे. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याचे घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिवू नको, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. अरामी लोक अलिशावर चालून आले, तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकास आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाहीत. आजचा जो संदेश आहे शास्त्रभाग आपण ऐकलेला आहे आणि जे शीर्षक आहे ते असं आहे की हे परमेश्वरा, माझे डोळे उघड. हे परमेश्वरा, माझे डोळे उघड. दुसरे राजे अध्याय 6 यामध्ये आपण वाचतो की अरामाचं जे सैन्य आहे त्यांनी दोथान या गावाभोवती वेढा घातला, ज्या ठिकाणी अलिशा देवाचा सेवक होता आणि त्याचा सेवक त्या गावामध्ये राहत होते. अलिशाला पकडण्यासाठी अरामाचा जो राजा होता त्याने आपलं सैन्य पाठवलं आणि त्या सैन्याने रातोरात या दोथान गावाच्या अवतीभोवती वेढा, सैन्याचा वेढा घातला होता. आणि अलिशाचा जो सेवक आहे तो सकाळी उठला आणि पाहतो तर संपूर्ण गावाच्या अवतीभोवती सैन्याचा मोठा वेढा आहे आणि तो अतिशय घाबरला आणि तो अलिशा संदेश त्याला म्हणाला की स्वामी, हाय हाय, आता आपण काय करायचे? अतिशय तो घाबरला आणि त्याची भीती साहजिक होती, कारण अरामाचं सैन्य चहूबाजूने होतं आणि एवढ्या मोठ्या सैन्याशी लढण्यासाठी त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचं शस्त्र नव्हती, कुठलीच तयारी नव्हती आणि कुठलं सैन्य नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण गावाच्या अवतीभोवती ज्यावेळेस वेढा लागला होता त्यावेळेस ते सुटून जाऊ शकत नव्हते, पळून सुद्धा जाऊ शकत नव्हते, स्वतःला वाचू शकत नव्हते. आणि म्हणून तो अतिशय घाबरला. परंतु अशा वेढ्यात सापडल्यावर सुद्धा अलिशा संदेष्टा मात्र घाबरला नाही. तो एकटा होता, त्याच्याजवळ सैन्य नव्हतं, त्याच्याजवळ शस्त्र नव्हतं, तरी त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो शांत आहे, स्थिर आहे, भयविरहित आहे. आणि त्या सेवकाप्रमाणे त्याने हाय हाय असं म्हणून आकांत केला नाही आणि तो घाबरलेला दिसत नाही. याचं उत्तर काय? तर आपल्याला असं दिसतं की त्याला जो दुसरा वेढा दिसला, आपल्याला माहित आहे की त्याचा सेवक याने शत्रूच्या सैन्याचा वेढा पाहिला, परंतु अलिशाला आणखी एक वेढा दिसला होता आणि तो म्हणजे देवाच्या सैन्याचा. आणि म्हणून त्या वेढ्याला पाहून तो घाबरला नाही. त्याला माहित होतं की देवाचा जो वेढा आहे तो सुद्धा पडलेला आहे. आणि तो देवाचा जो वेढा आहे तो अलिशाचा सेवक याला मात्र दिसला नाही, अलिशाला मात्र दिसला. आणि त्यावेळेस आपण पाहतो की अलिशाने त्याचा सेवक, ज्याचे डोळे बंद होते आणि त्या बंद डोळ्यामुळे तो देवाच्या सैन्याचा जो वेढा त्यांच्या भोवती होता तो त्याला दिसू शकत नव्हता, म्हणून तो घाबरला. परंतु अलिशा घाबरला नाही.
जरी शत्रूचा वेढा त्याने पाहिला होता, परंतु त्याने देवाच्या सैन्याचा वेढा सुद्धा त्याला दिसला आणि म्हणून तो मात्र घाबरला नाही. आणि मग हा जो घाबरलेला सेवक, त्याच्यासाठी अलिशाने प्रार्थना केली आणि ही प्रार्थना केली की हे परमेश्वरा, त्याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराच्या सेवकाचे डोळे उघडे होते, परंतु त्याचा सेवक, त्याचे डोळे मात्र बंद होते. आणि असल्या प्रकारे तो वेढा ज्यावेळेस पडलेला होता, ज्यावेळेस मग प्रार्थना केली अलिशाने आपल्या सेवकासाठी की परमेश्वरा, त्याचे डोळे उघड आणि त्याला तुझा जो वेढा आहे, तुझ्या सैन्याचा जो वेढा आहे, तो त्याला दिसू दे. आणि ज्यावेळेस त्या अलिशाने त्या सेवकासाठी प्रार्थना केली, त्यावेळेस त्याचे डोळे उघडले. आणि मग त्याने काय पाहिलं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व अग्नीचे रथ यांनी व्यापून गेले आहे असे त्याने पाहिले. ज्यावेळेस त्या सेवकाचे डोळे उघडले, त्यावेळेस त्याने हा दुसरा वेढा पाहिला, जो देवाचा होता, देवाच्या सैन्याचा होता. आणि त्या वेढ्यामध्ये त्याने घोडे आणि रथ पाहिले, पण हे साधे घोडे नव्हते, हे साधे रथ नव्हते, तर अग्नीचे घोडे आणि अग्नीचे रथ त्याला त्या वेढ्यामध्ये दिसले. आणि मला असं वाटतं, ज्यावेळेस पहिल्या वेळेस त्याने हाय हाय म्हटलं, अतिशय घाबरला, त्याच्या जीवाचा फार धोका होता, त्यामुळे त्याला कुठली आशा नव्हती वाचण्याची. परंतु हा वेढा ज्यावेळेस त्याने पाहिला, त्यावेळेस त्याने हाय हाय म्हटलं नाही, परंतु मला असं वाटतं देवाची स्तुती त्याने केली असेल, कारण हा वेढा देवाचा होता, हा वेढा शत्रूचा नव्हता. दाविदाचं उदाहरण जर आपण घेतलं तर दाविदाचं जीवन सुद्धा असल्या प्रकारे शत्रूंनी आणि संकटांनी व्यापलेलं असल्या प्रकारचं होतं. आणि म्हणून दावीद सुद्धा आपल्या जीवनाविषयी ज्यावेळेस स्तोत्र 31 मध्ये लिहितो, त्यावेळेस दावीद सुद्धा हाच शब्द वापरतो, तो शब्द म्हणजे वेढा. आणि काय लिहिलेलं आहे त्याने स्तोत्र 31-21 मध्ये तो लिहितो, दावीद त्याच्या जीवनासंबंधाने सुद्धा त्याने वेढा शब्दच वापरलेला आहे. तो असं म्हणतो की परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य दाखवले. दावीद आपल्या जीवनाविषयी ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस त्याला सुद्धा असंच प्रकारे वाटलं की माझं जीवन सुद्धा वेढा, शत्रूंचा वेढा ज्या शहराला पडलेला आहे त्याच्यासारखं माझं जीवन आहे. माझ्या जीवनाच्या अवतीभोवती सुद्धा वेढा पडलेला आहे शत्रूंचा. परंतु त्याच वचनामध्ये त्याने स्तुती सुद्धा केलेली आहे. तो स्तुती करतो. आणि का स्तुती करतो? कारण त्याला माहित आहे, कारण त्याच 31 या वचनामध्ये त्याने हे लिहिलेलं आहे की शत्रूचा वेढा तर आहे, परंतु देवाचा वेढा सुद्धा आहे. फरक एवढाच आहे की दावीद त्या देवाच्या वेढ्याला किल्ला म्हणतो, गड म्हणतो. आपल्याला माहिती आहे किल्ल्याचा कोट असतो, आणि शत्रूचं सैन्य आणि आतले लोक यांच्यामध्ये कोट जो असतो त्याचा वेढा असतो. आणि त्यामुळे शत्रूपासून त्या आतल्या लोकांचं संरक्षण होतं. आणि म्हणून दावीद स्तुती सुद्धा करतो याला, कारण त्याला माहित आहे की शत्रू आणि मी याच्यामध्ये जो कोट आहे, किल्ल्याचा कोट आहे, म्हणजे देवाचा कोट आहे, देवाच्या सैन्याचा कोट आहे, त्याचा वेढा आहे. आणि म्हणून माझं संरक्षण होणार आहे. आणि म्हणून तो देवाची स्तुती त्या ठिकाणी करतो. तो म्हणतो परमेश्वर धन्यवादित असो. आणि हीच गोष्ट आहे की आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तो जे लिहितो ते असं आहे की तो म्हणतो की माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस, असं तो देवाविषयी त्याने लिहिलेला आहे. आणि दावीद आपल्या जीवनाविषयी असल्या प्रकारे लिहून जातो. आणि आज आपल्या जीवनाकडे जर आपण अवलोकन केलं तर आपल्या आजच्या शेवटल्या काळातलं आपलं जे जीवन आहे अतिशय संकटांनी भरलेलं आहे, धक्क्यांनी भरलेलं आहे, झटक्यांनी भरलेलं आहे. आणि आपलं जीवनाकडे ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आपल्याला सुद्धा असं वाटेल की आमचं जीवन सुद्धा असल्याच प्रकारच्या अनेक प्रकारच्या शत्रूंनी, संकटांनी, धक्क्यांनी, वादळांनी आणि रोगांनी व्यापलेला एक वेढा पडलेला आमच्या अवतीभोवती. असा वेढा पडलेला आहे. अनेक गोष्टी आहेत या वेढ्यामध्ये. आपण पाहतो युद्ध आहे, दुष्काळ आहे, मंदी आहे, पूर आहे, वादळ आहे, ढगफुटी आहे, भूकंप आहे, पाप आहे, हिंसा आहे, विरोध आहे, क्रौर्य आहे, भ्रष्टता आहे. या सर्वांचा वेढा कुठेच जागा नाही बाहेर जायला. पूर्ण आजूबाजूचा आपला जो भाग आहे तो व्यापलेला आहे आणि तिथून सुटण्याची कुठलंच दार नाही. त्याला म्हणतात वेढा. आणि असल्या प्रकारच्या अनेक संकटांनी, अनेक शत्रूंनी आज आमचं जीवन सुद्धा असल्या प्रकारे व्यापलेलं आहे. आमच्या जीवनाच्या अवतीभोवती सुद्धा
वेढा पडलेला आहे. आणि म्हणून त्या अलिशाच्या सेवकाप्रमाणे पुष्कळदा आपण सुद्धा अतिशय थकतो, निराश होतो आणि म्हणतो, हाय हाय, आमचं काय होणार, आमचा जीव कसा वाचणार, आम्ही कसं जीवन जगणार, अशक्य झालेलं आहे, कुठेच सुटकेचा रस्ता दिसत नाही, मार्ग दिसत नाही. आणि असल्या प्रकारच्या संकटात आमचे सुद्धा तसल्याच प्रकारचे विचार असू शकतात. आणि पुढे तर याच्यापेक्षा आणखी विकराळ असल्या प्रकारची परिस्थिती, अतिशय बिकट कठीण असल्या प्रकारची परिस्थिती, अशक्य असल्या प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे. कारण या शेवटल्या काळामध्ये चांगलं होणार नाही, अधिक 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 वाईट होत जाणार आहे. या वाईटामध्ये जगाची प्रगती होणार आहे, याच्यामध्ये कधी सुधारणा होणार नाही. हे शास्त्राप्रमाणे आहे. शेवटल्या काळामध्ये जे होणार आहे तर शास्त्रात वचन आहे की हे तर या सर्व गोष्टींचा सुरुवात आहे, प्रारंभ आहे. आता प्रारंभ जर असा तर मग शेवट कसा, म्हणजे चांगलं कधी होणार नाही, सुधारणा कधी होणार नाही. ही गोष्ट अधिकाधिक बिकट आणि वाईट असल्या प्रकारची होणार आहे. आपल्या भोवती या सर्व गोष्टींचा वेढा पडलेला आहे. आणि म्हणून या शेवटल्या काळामध्ये एका संदेशाची, एका सूचनेची फार गरज आहे. आणि ती म्हणजे आमचे डोळे उघडण्याची गरज. जसं तो अलिशा संदेशाने आपल्या सेवकासाठी प्रार्थना करी की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड. आणि हा जो तुझा वेढा पडलेला आहे, तुझ्या सैन्याचा वेढा पडलेला आहे, तुझे अग्नीचे घोडे आणि तुझे अग्नीचे रथ, तुझे दिव्य देवदूत, तेजस्वी देवदूत, हे याला दिसू दे. फार चांगली प्रार्थना त्यांनी आपल्या सेवकासाठी केली. त्याचे डोळे कारण बंद होते. देवाचा वेढा तर होता, परंतु त्याला दिसत नव्हता, कारण त्याचे डोळे बंद होते. हीच गोष्ट आहे आजच्या जीवनामध्ये. देवाचं जे सैन्य आहे, देवाचे जे देवदूत आहे, देवाचे अग्नीचे घोडे आहे, अग्नीचे रथ आहे, यांचा वेढा, अक्षरशः वेढा आपल्या अवतीभोवती पडलेला आहे. प्रश्न हा आहे की तो आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस दिसेल, तो दिसेल, त्यावेळेस शत्रूचा वेढा आपल्याला दिसणारच नाही. आणि मग हाय करण्याची त्या ठिकाणी गरज पडणार नाही, आशा सोडण्याची गरज नाही. विश्वासात आपण उभं राहू. पुष्कळदा आपण घाबरतो, आशा सोडून देतो, विश्वासात उभं राहत नाही. याला कारण पुष्कळदा आपल्याला वाटतं की आपण अल्प आहोत, कमी आहोत, आमची संख्या अल्प आहे, कमी आहे, आमच्याकडे साधनं नाही, आम्ही अशक्त आहोत, आम्ही अल्पसंख्याक आहोत, आमच्या पक्षाचा कोणी नाही. परंतु त्या ठिकाणी अलिशा त्याच्या सेवकाला काय म्हटलं, त्या सेवकाचे असेच विचार असले पाहिजे. परंतु तो अलिशा त्या सेवकाला काय म्हटला, फार योग्य त्या शब्दात तो त्याला उत्तर देतो. त्या निराश झालेल्या आणि घाबरलेल्या सेवकाला तो काय म्हणतो, भिऊ नको, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. इथे संख्येचा प्रश्न आहे. आम्ही अल्प आहोत, थोडक्या आहोत, पण तो म्हणतो त्यांच्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाचे आहेत. पण ते तो दोघच होते, मग आपल्या पक्षाचे जास्त आहेत असं तो कसं म्हणतो. याला कारण हे आहे की ज्या ठिकाणी तुम्ही प्लस देव बरोबर मेजॉरिटी होते. हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जरी एकटे आहात किंवा दोघं आहात, परंतु तुमच्या संगती जर देव आहे प्लस देव बरोबर मेजॉरिटी होते. तुमची संख्या जास्त होते, तुमच्या पक्षाचा त्या ठिकाणी कारण देव असतो. तुमच्या पक्षाचं कोणी नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. जर देव आहे तर तुमचा पक्ष सर्वात बलवान आहे, तुमची संख्या जास्त आहे, तुम्ही बहुसंख्या. ही फार महत्वाची गोष्ट तो देवाचा सेवक अलिशा याने त्याच्या सेवकाला सांगितली. दुसरं पुष्कळदा आपण घाबरतो आणि भीतो. त्याला दुसरी गोष्ट म्हणजे पुष्कळदा आपल्याला वाटतं की शत्रू फार मोठा आहे, तो सामर्थ्याने बलाढ्य आहे आणि तो क्रूर पण आहे, त्याला नीती नाही आणि तो आपल्यावर उठलेला आहे आणि तो आपला शेवटच करणार आहे, कारण तो बलाढ्य आहे, राक्षसासारखा आहे. पुष्कळदा आपल्याला असं वाटतं. परंतु त्या ठिकाणी काय झालं, ज्यावेळेस अलिशा आणि त्याचा सेवक याच्यावर शत्रूने चढाई केली, त्यांच्या भोवती वेढा घातला, त्यांच्याकडे भाले होते, तलवारी होत्या आणि त्यांचे शस्त्र होते, सैन्य होते आणि त्यांचा वेढा पडलेला होता. त्यावेळेस अलिशाने काय केलं, त्यावेळेस अलिशाने जे लोक त्याच्यावर चालून आले त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराजवळ त्यांच्यासाठी ही प्रार्थना केली की परमेश्वरा यांना आंधळे कर. देवाने त्या बलाढ्य सैन्यांना, ज्यांच्या हातात तलवारी होत्या, ढाली होत्या आणि मोठ्या द्वेषाने जे चढाई करून त्याच्यावर आले, त्याला पकडण्यासाठी कदाचित मारण्यासाठी त्यांना देवाने आंधळे केले. आंधळे होते ना, तलवारी त्यांच्या हातात होत्या, ढाली त्यांच्या पाठीवर होत्या आणि शस्त्र आणि कपडे त्यांनी तसल्या प्रकारे वस्त्र त्यांनी घातलेले होते, शिरटोप त्यांच्या शिरावर होता
परंतु होते आंधळे, फार केविलवाणे असल्या प्रकारची त्यांची परिस्थिती झाली. ज्यावेळेस या जगातला एखादा शत्रू देवाच्या विरुद्ध उभा राहतो, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध उभा राहतो, त्यावेळेस हा आमचा देव एवढा महान आहे की तो त्या शत्रूची केविलवाणी असल्या प्रकारची चेष्टेची परिस्थिती करून टाकतो. त्यांना आंधळे केलं. त्यांच्या हातात तलवारी होत्या, त्यांच्या पाठीवर ढाली होत्या, त्यांच्या छातीवर चिलखत होते, परंतु त्यांची परिस्थिती केविलवाणी होती. अक्षरशः देव त्या अलिशाने त्यांना पकडले असल्या प्रकारची परिस्थिती झाली. आणि ते शत्रू जे असंख्य होते ते आता पूर्णपणे, कारण आंधळे झाले होते, पूर्णपणे अलिशाच्या म्हणजे देवाच्या हातात होते, देवाच्या हातात होते. तो पाहिजे तसं त्यांना त्यांच्यासाठी वर्तन करू शकत होता. हे देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. म्हणून पुष्कळदा आपण म्हणतो की शत्रू फार राक्षसासारखा झालेला आहे, बहुसंख्य आहे, परंतु जिथे देव आमच्या संगती आहे त्यावेळेस कुठलीही परिस्थिती असतो तो देवाच्या हातात आहे. कुठलाही शत्रू असो तो देवाच्या हातामध्ये आहे आणि तो आम्हाला धक्का लावू शकत नाही. तो आंधळा आहे तर तो आम्हाला काय धक्का लावू शकला. हालेलुया. हे जे जीवनाचं सत्य आहे बंधूंनो, की आम्ही आहोत आणि आमच्या अवतीभोवती बलाढ्य शत्रूचा असंख्य असल्या प्रकारचा वेढा पडलेला आहे, ते आमच्यावर तुटून पडत आहे आणि आम्ही फक्त 2 जण आहोत किंवा 3 जण आहोत किंवा अल्प आहोत, आमचा पक्षाचा कोणी नाही. तर हे विसरून जात शत्रूला, कारण शत्रूचा वेढा आणि आम्ही यांच्यामध्ये आणखी एक वेढा आहे, तो बलाढ्य आहे, एखाद्या डोंगरासारख्या कड्यासारखा आमच्या अवतीभोवती पसरलेला आहे. आमचा आजूबाजूचा डोंगर त्याने व्यापून गेलेला आहे आणि हा जो वेढा आहे त्याच्यामध्ये देवाचे शस्त्र आहेत आणि देवाचे सैनिक उभे आहेत, देवाचे देवदूत उभे आहेत आणि घोडे आहेत आणि रथ आहेत. घोडे अग्नीचे घोडे आहेत, रथ आहेत अग्नीचे रथ आहेत, जाळून टाकणारे शत्रूला. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही असल्या प्रकारच्या विश्वासाने जीवनाकडे पाहतो बंधूंनो, त्यावेळेस वेळेस या जगात पुढच्या वर्षामध्ये येणाऱ्या परिस्थितीमध्ये तरी आम्ही ठामपणे उभं राहू शकतो आणि हा जो शत्रूचा वेढा आहे तो तोडून बाहेर राहू शकतो. हालेलुया. हे जे सत्य मी तुम्हाला सांगितलं आपल्या जीवनाचं, तेच दुसऱ्या भाषेत जर सांगायचं, एखाद्या गणिताच्या भाषेत जर सांगायचं, तर मला असं सांगता येईल आणि ते मात्र तुमच्या डोक्यात कायमचं राहील आणि ते ठेवा असं मला असं वाटतं. काय सांगता येते? हे जे आपलं जीवन आहे ते म्हणजे कसं आहे, एक बिंदू आणि त्याच्या अवतीभोवती 2 वर्तुळ असं आमचं जीवन आहे. हा बिंदू म्हणजे आम्ही आहोत. बाहेरचं वर्तुळ हे शत्रूचं वर्तुळ आहे, परंतु बाहेरचं वर्तुळ आणि आम्ही जे बिंदू आहोत या दोघांमध्ये देवाचं वर्तुळ आहे, त्याच्या सैन्याचं वर्तुळ आहे, अग्नीचे घोडे आहेत, अग्नीचे रथ आहेत. आणि म्हणून ते बाहेरचं वर्तुळ, बाहेरचा शत्रू आमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. देव तो पोहोचूच देत नाही, तो मध्ये आहे, आमच्यासाठी लढणारा, शत्रूला आंधळं करणारा, केविलवाणं करणारा, त्याची चेष्टा करणारा, एवढं त्याचं सामर्थ्य, शत्रू त्याच्या हातात आहे. आम्ही हा जो शत्रूचा वेढा तो पार करू शकतो. आणि म्हणून हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, माझी अशी इच्छा आहे की नवीन वर्षाची वाटचाल करत असताना हे उदाहरण तुम्ही तुमच्या डोळ्यात समोर ठेवा, अशी प्रार्थना करा की परमेश्वरा, माझे डोळे उघड, तुझं गौरव, तुझं सामर्थ्य, तुझं अग्नीचे रथ, अग्नीचे घोडे हे मला तू दिसू दे, यासाठी की मी विजयी होईल आणि माझ्या जीवनाची वाटचाल विजयाने मी करू शकेल. अलिशा संदेशाप्रमाणे. हालेलुया. देवाची स्तुती असो. शेवटी आपणा सर्वांस या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांस आनंदाचं, सुखाचं व आरोग्याचं जावं, हीच प्रार्थना. देव आपणास आशीर्वाद देव. हालेलुया.